आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। त्या ग्रामपंचायत सदस्याचा अखेर राजीनामा, बेमुदत आमरण उपोषण मागे। अंकलखोप ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 मधील सदस्यांच्या विरोधात दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण सुरू होतं। ग्रामपंचायत सदस्य अशोक चौगले यांनी राजीनामा दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे। अंकलखोप येथील प्रभाग क्रमांक 2 मधील वारे वस्तीतील कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नसल्याने आक्रमक झालेल्या वारे वस्तीतील नागरिकांनी प्रभाग 2 मधील 3 सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा, यासाठी 5 जून 2025 पासून दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते, गावातील प्रमुख नेत्यांसह सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत, ग्रामपंचायत सदस्य यांनी आंदोलकांशी चर्चा केली। ग्रामपंचायत सदस्य अशोक चौगले यांनी सरपंच श्रीमती सावंत यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं। भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अंकलखोप उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी आंदोलकांची वैद्यकीय तपासणी केली। आंदोलक सोन्या हलगीवाला, राम वारे, कुलदीप वारे, विकास वारे, नितीन वारे, अर्जुन वारे, अमित वारे यांना ज्येष्ठ नेते सूर्यवंशी सुरेंद्र चौगले यांच्या हस्ते सरबत देण्यात आले। अंकलखोप या गावात मागासवर्गीय वार्ड क्रमांक 2 या भागात एक सदस्य होते। त्या सदस्यांनी मागासवर्गीय भागातली काही कामं केली नसल्यामुळे दलित महासंघ मोहिते गटाचे कार्यकर्ते या ठिकाणाला ज्या कामाचा पाठपुरावा करून या भागातली कामं का केली गेली नाहीत अशी विचारणा केली गेली असता त्या ठिकाणाला फोनवर वैयक्तिकरित्या वाद झाला होता। या वादाच्या स्वरूपाचं दलित महासंघ मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात रूपांतर केलं आणि आज 3 दिवस झाले या ठिकाणाला त्या सदस्याचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणाला बेमुदत आमरण उपोषण केलं आणि शेवटी गावातील जे समाजसेवक आहेत, नेते मंडळी आहेत किंवा शासकीय प्रशासकीय यंत्रणा असेल, गावचे सरपंच असेल, त्यांनी संबंधित व्यक्तीचा हा चुकीची कामाची पद्धत असल्यामुळं त्याचा राजीनामा स्वीकारून दलित महासंघाच्या हाती संपूत केलेला आहे आणि इथून पुढच्या काळात हे असे प्रकार होणार नाहीत ही प्रशासकीय शासकीय यंत्रणेवर गावच्या मंडळीने लक्ष घालून येणाऱ्या भागात किंवा येणाऱ्या काळात मागासवर्गीय भागातली नीतिनियमाने कामं करावीत, जेणेकरून असे प्रसंग पुन्हा येणार आहेत आणि असे कोण ज्या पद्धतीनं वागणूक देत असेल किंवा वागत असेल तर दलित महासंघ त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे आंदोलकांच्या मागणीनुसार वॉर्ड क्रमांक 2 मधील सदस्याचा राजीनामा माझ्याकडे आलेला आहे। तुम्ही व्हिडिओ तुमच्याकडे पोस्ट करण्याची जबाबदारी माझ्याकडे।